स्वच्छ मुंबईसाठी मुंबई महापालिकेकडून स्वच्छता अभियान राबवलं जाते। सकाळी वरळी परिसरात स्वच्छता अभियानाला सुरुवात झाली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री दीपक केसरकर यांनी या अभियानात सहभाग घेतला। शाळेच्या विद्यार्थ्यांसोबत स्वच्छता मोहीम राबवली जाते। मुंबईसाठी छत्रपती संभाजीनगरहून पूर्वीप्रमाणे पहाटे 6 वाजता नव्या रेल्वेची गरज अखेर पूर्ण होणार आहे। जालना मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचे प्रस्तावित वेळापत्रक समोर आलेलं आहे। यानुसार छत्रपती संभाजीनगरहून ही रेल्वे सकाळी 5:55 मिनिटांनी मुंबईसाठी रवाना होणार आहे। वंदे भारत एक्सप्रेस सुरू होण्यावर शिक्कामोर्तब झाला असून वर्षाअखेरीस उद्घाटन होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। छत्रपती संभाजीनगर शहरात कोरोना संसर्गाचा शुक्रवारी एकही अहवाल पॉझिटिव्ह आला नव्हता, त्यामुळे प्रशासनाला दिलासा मिळाला होता। पण शनिवारी हरमुल सावंगी भागातील 18 वर्षीय मुलीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला, त्यामुळे शहरात 2 दिवसात 3 रुग्ण पॉझिटिव्ह निघाले आहेत। शनिवारी दिवसभरात 122 जणांच्या चाचण्या करण्यात आल्याचं आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पारस मंडले यांनी सांगितलंय। पुणे बंगळुरू आशियाई महामार्गावरील कराडमधून जाणाऱ्या युनिक उड्डाणपुलाच्या आराखड्यात बदल केल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे। धनदांडग्या उद्योजकांच्या दबावाखाली येऊन आराखड्यात बदल करू नये, अन्यथा जनआंदोलन करण्याचा इशारा दक्ष कराडकर यांनी आणि विविध पक्ष आणि संघटनांनी दिलाय। मुंबई महापालिकेने प्रदूषण नियंत्रणासाठी कृत्रिम पाऊस पाडण्याचा निर्णय घेतला। त्यासाठी इच्छुक कंपन्यांकडून स्वारस्य अभिव्यक्ती प्रस्ताव मागवण्यात आले आहेत। त्यासाठी 22 डिसेंबर ही अंतिम मुदत होती। त्यानुसार 5 कंपन्यांनी प्रस्ताव सादर केले असून या सर्व कंपन्या भारतीय असल्याची माहिती मुंबई महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे। तर मुंबई मोठ्या प्रमाणात होणाऱ्या धूळ प्रदूषणाच्या नियंत्रणासाठी मुंबई महापालिका विविध उपाययोजना करत आहे। प्रदूषण नियंत्रणासाठी मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी विभागवार केली जाते। उत्तर प्रदेशातील अयोध्येत राम जन्मभूमीवर उभारण्यात आलेल्या भगवान श्रीरामाच्या मंदिरात 22 जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे। त्यात सहभागी होण्यासाठी देश विदेशातून हजारो लोक येणार आहेत। त्यासाठी येत्या 6 जानेवारीपासून अयोध्येचा आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू करण्यात येणार आहे। प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वीच अयोध्येहून काही विमानं कंपन्यांकडून दिल्ली, अहमदाबाद, मुंबई, त्याचबरोबर बंगळुरू, हैदराबाद, कोलकाता, जयपूर अशी महत्त्वाच्या मार्गांवर विमानसेवा सुरू करण्यात येईल। रविवारी मुंबई उपनगरीय रेल्वेच्या मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात येतोय। मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड दरम्यान, हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी दरम्यान रविवारी मेगा ब्लॉक घोषित करण्यात आलाय। तर पश्चिम रेल्वेवर मेगा ब्लॉक नाहीये। रेल्वे रुळांच्या देखभाल दुरुस्तीसह अभियांत्रिकी कामासाठी ब्लॉक घेण्यात येतोय। छत्रपती संभाजीनगर येथील प्रथमेश सांजेकर याचे लेखन आणि दिग्दर्शन असलेली ग्रॉप्ड या शॉर्ट फिल्मची निवड 2024च्या दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी करण्यात आली आहे। जगातील 60 पेक्षा जास्त देशांमधून जवळपास 10,000 फिल्म या महोत्सवात दाखल झाल्या होत्या। मालेगाव शहरातील आयशा नगर नुरी टाउन हॉल जवळ असलेल्या सोनाली कॉलनीतील 8 ते 10 घरांना अचानकपणे आग लागली। अग्निशामक दलाचे 16 बंब तसेच त्यांचे जवान आणि वॉर्डातील तरुणांनी धाव घेऊन ही आग विझवली। दरम्यान आगीत किती नुकसान झालं ते समजू शकलेलं नाहीये। पालकमंत्री दादा भुसे यांनी घटनास्थळी भेट देऊन पीडितांना दिलासा दिलाय। तसेच तहसीलदार आणि तलाठ्यांना नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत। पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी झाली। बोरघाटात वाहनांच्या 10 किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या। सलगच्या सुट्ट्यांमुळे लोणावळ्यात जाणाऱ्यांची गर्दी वाढली आहे। तसंच काही काळ रस्त्यात वाहनं बंद पडल्याने वाहतूक देखील मंदावली आहे। खंडाळा घाटात शनिवार दुपारपासून वाहतूक कोंडी आहे। अवजड वाहनांना एक्सप्रेसवेवर बंदी घालण्यात आली। कोंडी टाळण्यासाठी महामार्ग पोलिसांनी हा निर्णय घेतलाय।
25 डिसेंबरला जगभरात नाताळ सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। येशू ख्रिस्त यांचा जन्मदिवस म्हणून नाताळ सण साजरा केला जातो। लोकांमध्ये आनंदाचं वातावरण असतं आणि त्याचाच एक भाग म्हणून लोक आपल्या घरी कॅरल गाऊन आनंद व्यक्त करतात। येशू यांचा जन्मदिवस म्हणजेच नाताळ। या निमित्ताने धुळे शहरातील सर्व चर्चमध्ये आकर्षक रोषणाई करण्यात आली। धुळे शहरात दरवर्षी येशूचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो। याही वर्षी धुळे शहरातील प्रमुख प्रार्थनास्थळांमध्ये आकर्षक रोषणाईसह क्रिसमस ट्रीची सजावट करण्यात आली। शहरातील असलेल्या सेंट अँथनी चर्च येथे क्रिसमस निमित्त केलेली आकर्षक विद्युत रोषणाई सर्वांचंच लक्ष वेधून घेते। नाताळ आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी ठिकठिकाणी जय्यत तयारी केल्याचं दिसून येते। मुंबईत वांद्रे येथे चर्चला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली। नाताळ निमित्त सजावट करण्यात आली आहे।